बाल मित्रांनो, एक्सरसाइज 2.1 मधला सेकंड क्वेश्चन आपण सोडू. इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल. यू गाइस नो दॅट धोका थोडासा 11th कॉन्सेप्टने दिलाय. 11वी थोडीशी कच्ची आहे. हमें तो 11 में लूटा, क्लास 12 में कहा दम था, हमरी किस्ती डूबी थी वहां जहां 11th के कॉन्सेप्ट का पाणी कम था. क्या बात, क्या बात. इर्षाद असं काहीतरी म्हणलं पाहिजे ना राव तुम्ही. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. हा एक कर्व दिला y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 3, की जिथे टँजेंट इज परपेंडिक्युलर टू एक पर्टिक्युलर लाईन. टँजेंट ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. फील देऊ. हा कर्व कसा आहे मला तर काही माहित नाही. पण माझी जी टँजेंट आहे ती या लाईनला परपेंडिक्युलर आहे. फील देतोय बघ. एक कर्व आहे. असा एक कर्व आहे. आपली जी टँजेंट आहे, आपली ही जी टँजेंट आहे, ही ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. समजतंय बेटा? सो ही लाईन इज ऍक्च्युअली अ नॉर्मल. आर यू अंडरस्टँडिंग बेटा? आपली टँजेंट ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. ह्याच्यावरून मला काय भेटणार आहे? दिलेल्या लाईनचा मी स्लोप काढू शकतो. येस सर. सर स्क्रीन ब्लर होतीये. स्क्रीन ब्लर व्हायला लागली का बेटा? कम ऑन. सो बच्चा, ही झाली नॉर्मल ऍक्च्युअली, कारण की टँजेंटला परपेंडिक्युलर आहे. ही जी लाईन मला दिलेली आहे, मी हिचा स्लोप काढू शकतो. स्लोप ऑफ 6x plus 3y minus 5 is equal to 0 is काय? मायनस कोइफिशियंट ऑफ, बरं तुझ्यासाठी मी यस करतो, इज मायनस कोइफिशियंट ऑफ x भागिले कोइफिशियंट ऑफ y, कारण की ते कोणत्या फॉर्म मध्ये आहे तुझ्या? x प्लस by प्लस c इक्वल टू 0. सो निगेटिव्ह कोइफिशियंट ऑफ x काय बच्चा? 6. y चा किती आहे? 3. 3 2 6 -2. आलं? कोणाचा स्लोप आला बालमित्रांनो? ह्या लाईनचा आला. किती आला? -2. ती टँजेंटला काय? परपेंडिक्युलर. निगेटिव्ह रेसिप्रोकल. बाबा कारकेलीचे स्टुडंट राहू तुम्ही. पटकन केलं पाहिजे. मायनसचा प्लस करा आणि 2 ला 1/2 करा. डन. स्लोप ऑफ द टँजेंट आला का नाही बालमित्रांनो? हा, कम्पेटिव्ह मध्ये जरा जोरात चालायचं. चला. सो प्यारे बच्चों, स्लोप ऑफ टँजेंट इज इक्वल टू -1 अपॉन दिस -2 has become 1/2. ठीक आहे ना? चला, स्लोप ऑफ द टँजेंट आला. पुढचा आपल्याला काढायचा आहे पॉइंट. आता दिलेला जो कर्व आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला की आपल्याला स्लोप येतो, म्हणजे आपण इक्वेट करू शकतो दोघांना. जरा लॉजिक कळलं? y इज इक्वल टू हे फंक्शन दिलंय, डिफरन्शिएट करा. सो dy बाय dx स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन चा आन्सर काय बच्चा? 1/2 रूट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आहे का नाही बेटा? व्हिच इज 1/2 रूट x minus 3, derivative of x is 1, 3 चा 0, so final answer is 1. So dy by dx is this only. क्लियर आहे? हा, मग आता स्लोप ऑफ द टँजेंट 1. प्यारे बच्चों, dy by dx घेतला की तो सुद्धा काय असतो? स्लोप ऑफ द टँजेंट. याला 2 म्हणू आपण. हे 1 आणि हे 2. हा स्लोप आला बाय युझिंग जॉमेट्री. हा स्लोप आला युझिंग डेरिव्हेटिव्ह. क्लियर आहे? त्याला ग्रेडियंट असं पण एक नाव आहे बरं का. ग्रेडियंट नोटबुक मध्ये लिहून ठेव रे. लिहून ठेव कुठतरी, तिथे हेडिंग दे. स्लोप ला ग्रेडियंट हा एक शब्द आहे. आपण नाही का पाहिलं राव आपल्या फिजिक्स मध्ये वेलॉसिटी ग्रेडियंट, हा पोटेन्शियल ग्रेडियंट, लय वेळ येणार आहे. चला इक्वेट करूया 1 and 2, कारण की दोन्ही पण स्लोप ऑफ टँजेंट आहे. इक्वेट करा 1 and 2, चिक अँड चिक. सो 1/2 रूट x minus 3 is 1/2. केले? येस सर. 2 2 डिश क्या. सो स्क्वेअर रूट ऑफ, हे बघ ना, हा पलीकडे जाईल. x minus 3 will be 1. स्क्वेअरिंग करा. इकडचं रूट निघून जाईल. 1 बिचारा भोळा आहे माझ्यासारखा, त्याचा स्क्वेअर केला तरी तोच 1. सो x किती आला? -3 पलीकडे जाईल 4. गेटिंग?
अच्छा, x4 आला बेटा. x ची व्हॅल्यू एवढी एकच येईल का? येस सर. 2 पण येतात, 2 पण पॉइंट असू शकतात. इथं योगायोगाने एकच आलंय. बर, x ची व्हॅल्यू 4. तर पुट करू याला आपण. याला पुट करू. कुठे पुट करायचं? बघ ना, कुठेही टाक. तू टँजंट मध्ये टाक, याच्यात टाक. कशात टाकू? कशात टाकू? बघ, लक्ष दे. बेटा, आपला जो कर्व आहे कुठे गेला? y इज इक्वल टू y इज याला स्टार इक्वेशन म्हणतो. आपलं हिरो इक्वेशन, मेन इक्वेशन. पुट इन स्टार. कारण की बेटा, जो पॉइंट आहे तुझा, हा पॉइंट टँजंट वर पण असतो, तुमच्या नॉर्मल पण असतो, कर्व वर पण असतो, सगळीकडे असतो तो. सो प्यारे बच्चों, पुट इन स्टार. स्टार मध्ये टाकून द्या. सो y इज इक्वल टू रूट मध्ये x मायनस 3, 4 मायनस 3, रूट ऑफ 1 इज 1. सो पॉइंट इज x, y म्हणजे 4,1. स्क्रीनशॉट घ्या. मजा आली का नाही? इज देअर एनी डिफिकल्टी सो फार? पटकन बोला. हे टेक्निक तुम्हाला आत्मसात झालं का नाही, हा माझा क्वेश्चन आहे. हे जे टँजंट आणि नॉर्मलचं लॉजिक आहे, हे जे टेक्निक आहे, 11वीच्या ज्या कॉन्सेप्ट आपण युज केल्या, समजल्यात का? अनमोल, अनुष्का, कल्याणी, सर्वांना समजलंय का हे? अरे बाबा, थोडासा कॉन्फिडन्स वाढतोय का नाही? डोक्यावरून चाललंय? आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. ठीक आहे, घाबरण्याची काही गरज नाही. इन दिस वे वी हॅव टू प्रॅक्टिस ओनली. रितेश इज सेइंग सर रिपीट करा. काही अडचण नाही रितेश. बेटा, ते काय म्हटले की पॉईंट ऑन द कर्व. मला हा पॉईंट काढून दाखवा असं बोलले. y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 3. हा कर्व त्यांनी दिलेला होता आपल्याला इक्वेशन. वेर टेंजेंट इज परपेंडिक्युलर लाईन. मी काय केलं, तर एक कर्व काढला, त्याला एक टेंजेंट काढली. त्या टेंजेंटला लाईन परपेंडिक्युलर आहे. बघी दिलेली जी लाईन आहे तिचा स्लोप काढला. पाठ कर. मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय. फक्त लिहिताना ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 ह्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सो निगेटिव्ह कोएफिशियंट ऑफ एक्स इज 6 आणि y चा 3. 3 दुने 6, -2 आन्सर आलं. संपलं. हा झाला स्लोप ऑफ. हा बेटा लक्ष दे, हे -2 आला कोणाचा स्लोप? त्या आपल्या ह्या लाईनचा, राईट. माझी जी टेंजेंट आहे ती त्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. शॉर्टकट मध्ये पटकन काय करायचं? निगेटिव्ह रिसिप्रोकल. मायनसचा प्लस केला आणि 2 चा 1/2 केला. संपलं. प्लस 1/2 डन. सो स्लोप ऑफ द टँजंट 1/2 आला. हा कर्व दिलेला होता ना आपल्याला माहिती आहे. डेरिव्हेटिव्ह घेतला dy बाय dx. कसा घेतला? स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन इज 1/2 रूट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. ऍज इट इज 1 मायनस 0 इट इज 1. सो हा आला dy बाय dx. सो हा पण स्लोप ऑफ टेंजंट आहे आणि हा पण स्लोप ऑफ टेंजंट आहे. बाय कॉन्सेप्ट दोघांना इक्वेट केलं. डिस्काउंट 2 गेला. स्क्वेअर रूटची टर्म पलीकडे गेली, उरला 1. दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केलं. सो x मायनस 3, कारण स्क्वेअर रूट कॅन्सल. 1 -3 पलीकडे गेला, 4 झाला. x आला 4. उचलला x आणि कर्व वरती टाकून दिला इथं, कारण की पॉइंट इज ऑन द कर्व. संपलं. आपल्याला y ची व्हॅल्यू आली. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन. हे बघ, जितकी प्रॅक्टिस आता तुम्हाला इझी वाटायला लागला असेल. पहिल्यांदा सगळे हँग झाले. सॉरी काय आहे? आता अरे हा सर सोपं आहे. हे बघ, प्रत्येक गोष्ट सोपी आहे. अर्थात ती मी कशी तुमच्या समोर मांडतोय, शिकवतोय, आणि उरलेलं अर्ध काम तुम्ही किती प्रॅक्टिस करताय याच्यावरती ते डिपेंडंट आहे. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. फाइंड पॉइंट्स ऑन द कर्व वेअर टँजंट इज पॅरलल. मला असं वाटतं हा क्वेश्चन तुम्ही करू शकता. मगाशी परपेंडिक्युलर होती, ते चित्र राहील. आता फक्त पॅरलल म्हणजे स्लोप्स विल बी सेम. करू शकता तुम्ही. आता फक्त स्लोप सेम घ्यायचा. मगाशी कसं होतं? परपेंडिक्युलर, निगेटिव्ह रिसिप्रोकल होतं. बस. चौथा क्वेश्चन घेतो मी. नंबर 4. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू कर्व. Find the equation of tangent to curve x square plus y square minus 2x minus 4y plus 1 equal to 0.
which are parallel to x-axis. ओके. जेईला सुद्धा अशाच लेवलचे सम्स आलेत जे मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे आज. ओके. कॉन्फिडन्स तुमचा वाढला पाहिजे, काही अडचण नाही. बघ, इक्वेशन ऑफ द टँजंट काढा, यस सर. कर्व दिला, यस सर. बेटा टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे. टँजंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस, आहे की नाही? मग मला बेटा लक्ष दे, माय टँजंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. फील देऊ बच्चा, दॅट कर्व मस्ट बी लाईक दिस. हे बघा, एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, 100% तो कर्व असा असला पाहिजे आणि ही माझी टँजंट. कम ऑन, आहे की नाही? पॅरलल टू एक्स ऍक्सिस म्हणजेच अँगल मेड बाय माय टँजंट विथ एक्स ऍक्सिस इज 0, which means slope will be 0. Come on. Are yes or no? M is tan theta, tan 0, 0. Very easy. So slope is 0. Yes or no? So M is tan theta. M is tan theta, tan 0, which is 0. Come on. Slope of the tangent. बोलो बच्चा, भेटला का नाही आपल्याला? येस सर. याला काय म्हणू आपण? फर्स्ट इक्वेशन. ओके. कर्व दिला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x मायनस 4 या मायनस 4y प्लस 1 इक्वल टू 0. डिफरन्शिएट करा. इम्प्लिसिट फंक्शन आहे ना, एक्स अँड वाय टुगेदर. इम्प्लिसिट फंक्शन. एकटा वाय इकडं, सगळं फंक्शन तिकडं, एक्सप्लिसिट. जरा टाईप पण काय पाहिजे रे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y गुणिले वायचा dy बाय dx वजा 2x चा 2, अरे बाबा x चा 1, मायनस 4y चा dy बाय dx प्लस एकाचा 0. गडबड झाली असती की नाही, चुकून लिहिण्यात आला असं. अरे 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंट आहे ना, नो चेंज. 2y dy बाय dx आणि हा मायनस 4 dy बाय dx. dy बाय dx कॉमन घेऊ. यस सर. हे बघ ना बच्चा, वी कॅन टेक dy बाय dx आणि ब्रॅकेट मध्ये 2y आणि हा मायनस 4. चला, ह्या टर्म्स पलीकडे जाऊ द्या. हा मायनस 2 पलीकडे जाऊन काय होईल बेटा? +2. आणि हा +2x तिकडे जाऊन काय होईल? -2x. ही गुणिलेची टर्म भागिले. यस सर. सो dy बाय dx इज 2 - 2x अपॉन 2y - 4. 2 ने भाग द्या वरती आणि खाली. सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहू. क्लिअर आहे बेटा? 2 ने 2 ला भागलं, उत्तर आलं 1. व्हेरी इझी. 1 - x अपॉन इथे काय? 2 ने भागलं y - 2. चला, आला dy बाय dx. हा पण काय बच्चा? स्लोप ऑफ टँजंट 2 म्हणू आपण. हा आला बाय जॉमेट्री आणि हा आला बाय टेकिंग द डेरिव्हेटिव्ह कॉन्सेप्ट. सो इक्वेट 1 and 2. है की नाही मजा? इक्वेट फर्स्ट आणि सेकंड. m इज 0. याला घे 1 - x अपॉन y - 2 इज 0. हे सगळं तिकडे जाऊन गंगेला मिळेल 0. सो -x पण पलीकडे जाईल. अरे बालमित्रांनो, आला ना x1? आला का नाही? 14 स्टार. स्टार म्हणजे आपला हिरो. हु इज अवर हिरो? अवर हिरो इज गिवन इक्वेशन, राईट? उचलून टाकून काय काढायचं होतं आपल्याला? अरे आपण तो बहका मैं बहका, इथं इक्वेशन ऑफ टँजंट विचारलंय. मी चाललोय कुठं? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी बराच लांब चाललो होतो. मी तर पॉइंट काढायला लागलो होतो. मैं बहक गया. पण आता सोडवलेलंच आहे, तर पॉइंट काढून घेऊ. बट ऍक्च्युअली थिंग इज व्हेरी व्हेरी इझी. की जिचा स्लोप 0 आहे आणि पॉइंट पाहिजे, अर्थात ऑब्वियस राव, सगळं व्यवस्थित चाललंय. पॉइंट तर लागणारच ना स्लोप पॉइंट फॉर्म साठी. पॉइंट लागेलच ना. येस. सो केलेलं काही वाया गेलं नाही. वर्क डन इज नेव्हर वेस्टेड. इन फिजिक्स ऑल्सो वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. चला, हा पॉइंट वाया जाणार नाही. x1 पुढे टाकून द्या, इथे टाकून द्या. प्यारे बच्चों, 1 चा स्क्वेअर विल बी 1 प्लस y स्क्वेअर. 1 टाकला, सो हे आलं -2 मायनस 4y प्लस 1 इज इक्वल टू 0. चलो, y स्क्वेअर - 4y
हा एक झाले 2, याच्यासोबत कॅन्सल आउट होऊन जातील, है की नाही, 1 आणि 1 2, -2 0. सो प्यारे बच्चों, दिस विल बी 0. चला y ला कॉमन घेऊ, कंसात y -4 विल बी 0. तर बेटा दिस इम्प्लाइज व्हॅल्यू ऑफ y विल बी 0 and value of y will be 4. 2 व्हॅल्यू भेटतात मला फर्स्ट टाइम वायच्या. स्क्रीनशॉट घे, मी हा पार्ट पुसतो. ओके, गेटिंग. बेटा y ची व्हॅल्यू 0 चा अर्थ इट इज द इक्वेशन ऑफ द एक्स ऍक्सिस. y ची व्हॅल्यू 4 चा अर्थ काय झाला, 1 2 3 4 कुठेतरीच असेल ना, दिस वे. आणि हे असेल इक्वेशन ऑफ माय टँजेंट बिकॉज y इक्वल टू 0 नॉट पॉसिबल ना बेटा. अरे तुला कळलं का नाही, इक्वेशन ऑफ द टँजेंट 100% हे असणार आहे y इक्वल टू 4. कारण की माझी टँजेंट, कम ऑन बेटा, माझी टँजेंट ही x ला पॅरलल आहे. मजा आली पाहिजे. जसं थर्मोडायनामिक्स आपण शिकलो आणि न्यूमरिकल्स करताना कन्सेप्ट कसे वापरले, वर्क डन, एरिया बिरिया, फील, तसा फील वाला विषय. बेटा लक्ष दे, y इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 4. बेटा लक्ष दे, x ची व्हॅल्यू 1 आली होती. हा लक्ष दे, x व्हॅल्यू 1 आली होती. तर तिथून मला ह्या ज्या y च्या व्हॅल्यू भेटल्या, तर मला y ची व्हॅल्यू काय सांगतात, y इक्वल टू 0. कम ऑन बेटा, इट इज द इक्वेशन ऑफ द एक्स ऍक्सिस. इक्वेशन ऑफ द एक्स ऍक्सिस इज y इक्वल टू 0. ज्याला माहित नाही त्याने लक्षात ठेवा, तुम्ही y 0 टाकता का नाही x च्या प्रत्येक पॉइंटला. इक्वेशन ऑफ द y ऍक्सिस इज x इक्वल टू 0. सो बेटा y इक्वल टू 0 इज एक्स ऍक्सिस. मग एक्स ऍक्सिस तर पॉसिबल आहे ना बेटा. अच्छा, किंवा मग तुम्ही काय म्हणू शकता की इक्वेशन ऑफ टँजेंट टू धिस कर्व इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस, म्हणजे माझी टँजेंटच एक्स ऍक्सिस असू शकते किंवा ते हे असू शकते. फटाफट रिप्लाय करा. हॅव यू गाईज अंडरस्टूड? येस टाइप करा. आयदर एक्स ऍक्सिस इज द टँजेंट, स्क्रीनशॉट घ्या, ही अशी असेल किंवा अशी स्टोरी असेल. अरे बाबा, एव्हरीबडी अंडरस्टूड? हॅज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टूड? बोलो प्यारे बच्चों. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. It is saying find equation of normal to the curve. Find equations of normals. असं प्लुरल दिलंय म्हणजे जास्त आहे. Find the equations of normals to curve 3x square minus y square is equal to 8, which are parallel to line. Which are parallel to line x plus 3y equal to 4. चलो, काय सांगितलं बेटा मला, इक्वेशन ऑफ द नॉर्मल. काय काढायचं बेटा, नॉर्मलची इक्वेशन. हा कर्व दिला त्यांनी आणि दे आर पॅरलल टू दिस पर्टिक्युलर लाईन. मग मला सांग बेटा, माझ्या ज्या कोणी नॉर्मल्स आहेत बरं का, एक असेल किंवा 2 असेल, लेट अस से मी अज्युम करतो राईट नाउ आय एम हॅव्हिंग 1, तर ती ह्या लाईनला पॅरलल आहे. राईट, फील देऊ. हे बघ बेटा, परत एकदा, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, डुर, ही तुझी टँजेंट. राईट, आणि टिक 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 ही तुझी नॉर्मल. ऍग्री? ऍग्री? ठीक आहे. आता बघ काय म्हणतात, नॉर्मल ह्या लाईनला पॅरलल आहे. मग आता ही जी लाईन आहे, स्लोप ऑफ, हे बघ ही पर्टिक्युलर लाईन x plus 3y equal to 4 is negative. Coefficient of x is 1 upon coefficient of y is 3. झालं. सो ही जी लाईन आहे आपली, ती टँजेंटला कशी आहे बेटा, पॅरलल. कळलं का नाही कळलं?
ही जी लाईन आहे ही गिवन लाईन आहे ना बेटा, ही जी गिवन लाईन आहे नॉर्मलला पॅरलल आहे. आय एम व्हेरी सॉरी, मी तर टँजंटला काढली. गिवन लाईन नॉर्मलला पॅरलल आहे बेटा. गिव्हन लाईन ही नॉर्मलला पॅरलल आहे. मग आता गिव्हन लाईनचा स्लोप किती? -1/3. बरं का, याचा अर्थ आपली ही जी नॉर्मल आहे तिचा पण स्लोप काय येणार? -1/3. क्वेश्चन नंबर 4 मी जो होमवर्कला दिला तिथे टँजंटला एक लाईन पॅरलल आहे. व्हेन टू लाईन्स आर पॅरलल देअर स्लोप्स आर इक्वल. सो हिचा जो स्लोप काढला तोच माझ्या नॉर्मलचा स्लोप आला. एग्री? सो प्यारे बच्चों, स्लोप ऑफ नॉर्मल किती? -1/3. आणि याला काय म्हणू आपण? फर्स्ट. चला, दिलेलं कळालं ना? आता दिलेला कर्व घेऊ, डेरिव्हेटिव्ह घेऊ, तिथून काढू आपण आता. 3x² 3x² - y² इज 8. घ्या डेरिव्हेटिव्ह. 3x² चा 2x वजा y² चा 2y कंपोजिट आहे dy/dx आणि त्या 8 आला 0. सो हा जो 2y dy/dx आहे पलीकडे गेला तर प्लस होईल का नाही? सो 2y dy/dx आणि ही टर्म इथंच राहिली. 3 दुने 6x, 2 ने भाग द्या. असंच लिहितो 3 × 2x. हा 2 कॅन्सल आउट. सो बाल मित्रांनो, dy/dx किती आला? गुणिलेचा y भागिले होईल ना, 3x भागिले y. एग्री? गुणिलेचा y भागिले गेला. याला हा काय बेटा? स्लोप ऑफ टँजंट. कम ऑन, काय हा? स्लोप ऑफ टँजंट. देअरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल इज -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट. हे तर आपल्याला माहिती आहे, निगेटिव्ह रेसिप्रोकल. सो -1 अपॉन स्लोप ऑफ द टँजंट काय बेटा? 3x अपॉन y. बरं का, आणि मग फायनली आय कॅन राईट. हे बघ, डायरेक्ट करू शकत होतो आपण निगेटिव्ह रेसिप्रोकल. हा स्पीड घ्यायचा जेई मध्ये. हे बघ, -y/3x उलट करायचं, निगेटिव्ह साइन झालं. प्यारे बच्चों, दिस इज माय सेकंड इक्वेशन इफ यू आर एग्री. चला, मग आता हे 1 आणि 2 इक्वेट करू आपण. इक्वेट my first and second equation because both are the normals. So -y/3x is equal to -1/3. Agree? So negative will get cancel out. आणि मग हा 3 cancel out. So बच्चा y is equal to x किंवा x is equal to y. Yes or no? इथपर्यंत तर मी आलो. भागिलेच पलीकडे गेला, y is equal to x आला. विषय असा आहे, फाइंड इक्वेशन्स ऑफ द नॉर्मल. बर का बेटा, x हा y आणि इक्वेशन ऑफ द नॉर्मल पाहिजे मला. म्हणजे ही जी नॉर्मल आहे हिचा स्लोप आहे, म्हणजे मला पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऍग्री? आता y इज इक्वल टू x ला उचलून आपला स्टार वापरायचा. आपला हिरो कोण आहे? आपला हिरो हे काय? आपला हिरो उचलायला आणि त्या स्टार मध्ये टाकून. मी काय केलं कळतंय बच्चा तुला? आपलं गिव्हन इक्वेशनच वापरायचं आपल्याला पॉइंट काढण्यासाठी नेहमी. कारण की हा जो पॉइंट आहे हा टँजंट वर पण असतो, नॉर्मल वर पण असतो आणि कर्व वर पण असतो. झालं? y ची जागी x टाका स्टार मध्ये. सो 3x². y ची जागी x टाकला तर x². आणि बेटा आन्सर इज 8. मग 3x² मधून 1x² गेले, 2x² इज 8. x² इज बेचोक 8. सो बेटा x इज +or -2. मला x च्या 2 व्हॅल्यू आल्या, एक प्लस आणि एक मायनस. सो प्यारे बच्चों, व्हेन x इज +2 म्हणतो मी, व्हेन x इज +2, x ची व्हॅल्यू +2 असताना, आता हा जो पॉइंट आहे हा कर्व वरती पण आहे ना, टँजंट वरती पण आहे, नॉर्मल वरती पण आहे, आणि याच्यातलं मला कोणाचंच इक्वेशन नाही माहिती, माझ्याकडे फक्त कर्व आहे. सो बेटा काय करू आपण? पुट इन स्टार, मला y भेटेल ना. when x is +2 put that value in star. So बेटा 3 into 2 +2 चा स्क्वेअर काय होईल बेटा? 4 -y² is equal to 8. ओके, मग आता 3 चोक 12 -y² is 8.
हा जो मायनस वाय स्क्वेअर हा पलीकडे जाईल तर प्लस वाय स्क्वेअर होईल. 12तून 8 गेले, राहिले 4. सो वाय विल अगेन बी प्लस ऑर मायनस 2. चा अर्थ एकच आहे की एक्स इज +2 तर वाय हॅज टू बी +2 ओनली. म्हणजे 2 पॉईंट भेटतील मला. सो बेटा फर्स्ट पॉइंट विल बी 2 2 आणि सेकंड पॉइंट विल बी -2 -2. आर यू अंडरस्टँडिंग? एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा. क्लिअर आहे बेटा? सो 2 पॉइंट असतील, हे 2 पॉइंट असतील, होईल काय? आय विल गेट 2 इक्वेशन्स ऑफ द नॉर्मल्स. आय विल गेट 2 इक्वेशन्स ऑफ द नॉर्मल्स. कारण पॉइंट 2 आहे ना, एक नॉर्मल नाही, इथे 2 नॉर्मल येणार. सो इक्वेशन ऑफ फर्स्ट नॉर्मल असं म्हणतो मी. इक्वेशन ऑफ द फर्स्ट नॉर्मल. चला त्यासाठी स्लोप विल बी, कुठे गेलं, -1/3. स्लोप m which is -1/3 आणि पॉइंट विल बी 2,2. म्हणजेच कोण बेटा, x1, y1. चला इक्वेशन मध्ये टाकून द्या. y - y1 is m into x minus x1. So y minus y1 ची व्हॅल्यू 2. स्लोप इज -1/3. x minus x1 ची व्हॅल्यू 2. हा 3 गुणिले होईल. सो 3y - 3 दुने 6. बघ ना, 3y - 3 दुने 6. -1 गुणिले x -x. -1 into -2 बेटा +2. फायनल आन्सर 3y. तो -x अलीकडे घ्या, +x. हा +6 -6 पलीकडे जाऊन प्लस होईल, तर 6 आणि 2 झाले 8. सो बेटा दिस इज द इक्वेशन ऑफ फर्स्ट नॉर्मल. नाउ इक्वेशन ऑफ सेकंड नॉर्मल. Equation of the second normal because of the second point. So beta once again slope is m is -1/3. Point, second point I have to use which is -2, -2. Okay, which means your x1, y1 in the equation. So y minus y1 is m into x minus x1. टाकून द्या. So y minus y1 is -2, so it will become +2. बघणार आहोत. y1 is -2 ना बेटा, y minus y1. So minus of minus plus is m. x minus of minus, once again it will become plus. सोडवा. So 3 into y will be 3y plus 3 दुने 6 is equal to -1 गुणिले x minus x. -1 गुणिले 2 -2. Final answer is 3y. तो पलीकडचा अलीकडे प्लस x आणि हा होईल -8. बघ ना, प्लस 6 पलीकडे जाईल. सो बेटा दिस इज द फर्स्ट इक्वेशन, दिस इज द सेकंड इक्वेशन, +8 and -8. स्क्रीनशॉट घेऊन फटाफट बोला, हॅव यू गाइज अंडरस्टूड ऑर नॉट?